परभणी शहरातील उड्डाणपूल दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चाललाय। आतापर्यंत अनेकांचा बळी या पुलाने घेतलाय। शनिवार 3 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की परभणी शहर वाहतूक शाखेतील सपोनी सत्यप्रेम लहाणे यांचा मुलगा स्वप्नील सत्यप्रेम लहाणे हा शनिवारी रात्री उड्डाणपुलावरून बस स्थानकाकडे जात होता। याच सुमारास गंगाखेड रोडवरील क्रांतीनगर येथील रहिवासी कृष्णा दिलीप जगताप हा घराकडे जात असताना उड्डाणपुलावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली। हा अपघात एवढा गंभीर होता की दोन्ही दुचाकींस्वारांचा जागीच मृत्यू झाला। दोन्ही वाहने चक्काचूर झाली। घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता। या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। दोघांना ही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान उड्डाणपुलावर मागील काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे। आतापर्यंत अनेकांचा बळी उड्डाणपुलाने घेतला असून दररोज किरकोळ अपघात होत असतात। मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष होत आहे।